तोरणमाळकडे जाणारा रस्ता सध्या जिओ कंपनीच्या नावाखाली जेसीबीच्या साहाय्याने बिनधास्तपणे रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू आहे। मात्र संबंधित विभागाने डोळे बंद भूमिका घेत असल्याचे समजते। याबाबत अधिक माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंडीचे ठिकाण म्हणून ओळखले येणारे तोरणमाळ परिसरात सध्या शहादा तालुक्यातील राणीपूर पासून तर चक्क तोरणमाळपर्यंत सुमारे 25 किलोमीटर डोंगर दऱ्यातील हा रस्ता अधिकच ठिकठिकाणी खचला असून या खचलेल्या रस्त्यावर परत एका जिओ कंपनीच्या नावाखाली रस्त्याच्या एका बाजूला जेसीबीच्या साहाय्याने बिनधास्तपणे शासनाची कोणतीही भीती न बाळगता जिओ कंपनीच्या ठेकेदाराने सरळ रस्त्याच्या एका बाजूला जिओ कंपनीची केबल टाकण्याचे काम सर्रासपणे सुरू केले आहे। मात्र या खोदकामामुळे आधीपासूनच खराब झालेला रस्ता अधिकच खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सातपुड्यातील तिसऱ्या रांगेतील वसलेले तीर्थक्षेत्र म्हणून तोरणमाळ या परिसराची ओळख आहे। मात्र या तीर्थक्षेत्राचा विकास मात्र कागदावरच दिसून आला आहे। नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असला तरी या जिल्ह्यातील आमदारपासून तर चक्क खासदारपर्यंत सर्वच आदिवासी समाजाचे आहेत। मात्र तोरणमाळचा विकास अद्याप खुंटलेला आहे। राणीपूरपासून चक्क तोरणमाळपर्यंत धोकेदायक वळणावरच हा रस्ता खचलेला आहे। त्यात परत एका खाजगी कंपनीच्या एजंटद्वारे हुकुमशाहीने जेसीबीचा सर्रास वापर करून केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र याकडे संबंधित शहादा वन विभागाने पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे। न्यूज 18 महाराष्ट्र साठी विश्राम मावजी, शहादा।